माझे नाव अश्विनी आहे. मी उत्तर प्रदेशमधील रामपूर गावची रहिवासी आहे. तिथे मी माझ्या एकुलत्या एक मुलीसोबत राहत होते. माझी मुलगी 7 वर्ष वयाची होती. तेव्हा तिचे वडील एका आजारपणामुळे आम्हाला सोडून निघून गेले. तेव्हापासून माझ्या मुलीने मलाच तिची आई आणि वडील समजलं होतं. मी तिचं पालनपोषण खूप कठीण परिस्थितीत करत होते, कारण मला कोणाचाच आधार नव्हता. एका आईसाठी तिच्या मुलीचा सांभाळ करणं आणि नंतर ती लग्नायोग्य झाल्यानंतर तिची पाठवणी करणं, ते पण तिला एकटीनेच, हे खूप कठीण काम असतं. माझी मुलगी दिसायला सावळ्या रंगाची होती. ती दिसायला जाड दिसत होती. जेव्हा मी तिच्यासाठी लग्नायोग्य स्थळ शोधत होते, तेव्हा तिच्यासाठी योग्य स्थळ मला मिळतच नव्हतं. एकदा तिच्यासाठी असंच एक स्थळ आलं. तो मुलगा दिसायला अतिशय सुंदर होता आणि त्याच्या कुटुंबातील लोकही खूप चांगले होते. अशा मुलाला पाहून मी मात्र चकित झाले होते. मी लगेच काहीच न विचार करता या लग्नाला होकार दिला होता आणि माझ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागले. त्या लोकांनी हुंडा घ्यायला स्पष्ट नकार दिला होता. ते खूप चांगले लोक होते. परंतु जेव्हा लग्नाची वेळ आली आणि माझ्या मुलीच्या पाठवणीची वेळ आली, तेव्हा मुलाकडच्या मंडळींनी मला अशी माझी एक मौल्यवान वस्तू मागितली. त्याबद्दल ऐकून मी थक्क झाले. अगोदरच माझ्या मुलीचं लग्न जमण्यासाठी खूप अडचणी आल्या होत्या. मला नव्हतं वाटत की माझ्या मुलीचं लग्न मोडावं आणि लग्नाचं वऱ्हाड परत जावं. जर असे झाले तर माझ्या मुलीचे मन तुटून गेले असते. त्यामुळे मी त्यांना ती मौल्यवान वस्तू देण्यासाठी होकार दिला होता आणि त्यांना मी सांगितल्याप्रमाणे माझी मौल्यवान वस्तू पण दिली. परंतु माझ्या मुलीच्या पाठवणीनंतर थोड्या वेळाने कोणीतरी दार ठोठावले. जेव्हा मी दरवाजा उघडून पाहिले असता समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर माझी मुलगीच उभा होती आणि तेही रात्रीच्या वेळी एकटीच. मी माझ्या मुलीला विचारलं, काय झालं आहे तुझ्यासोबत? तेव्हा मी माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. मला धक्का बसला, कारण तिचा चेहरा तर... मला एकच मुलगी होती. तिचं नाव वैशाली होतं. आयुष्य कधी सोपं नसतं, परंतु आयुष्यात असे वळण नक्कीच येतात हे मला माहीत नव्हतं. माझे पती तर या जगातून गेले होते. मी दिवसरात्र खूप मेहनत करत होते. मला शिवणकाम खूप चांगल्या प्रकारे येत होतं आणि तेच काम करून मी माझं आणि माझ्या मुलीचं पोट भरलं होतं. आमचे गाव खूप लहान होते. जसा वेळ तिथेच थांबला होता. इथले लोक खूप विचित्र होते. नेहमी दुसऱ्यांच्या कमतरता शोधणे, त्यांच्याबद्दल बोलत राहणे, हेच त्यांचे महत्त्वाचे काम होते. कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोणाची मुलगी कुठे जात आहे, या गोष्टींवर सर्वजण लक्षच ठेवून होते. माझी मुलगी अतिशय साधी होती. मला वाटत होतं माझ्या मुलीने बाकीच्या मुलींसारखं नेहमी हसत खेळत राहावं, परंतु तिच्या नशिबाने तिला माझ्यासारखंच खुश राहू दिलं नाही. ती अतिशय जाड होती. तिचं वय तर जास्त नव्हतं, परंतु तिच्या लठ्ठपणामुळे ती तिच्या वयापेक्षा जास्त मोठी दिसायची. ती रंगाने सावळी होती आणि तिचं नाक पण मोठं होतं. मला माहीत आहे ती सुंदर नव्हती. हे सत्य मला नेहमीच त्रास देत होतं, कारण माझे पती पण दिसायला सुंदर नव्हते आणि वैशाली दिसायला तिच्या वडिलांसारखीच दिसत होती. मी तरुणपणात असा काही विचारच केला नव्हता. जेव्हा पहिल्यांदा माझ्यासाठी माझ्या पतीचं स्थळ आलं, तेव्हा घरचे लोक म्हणाले, माणसाचा चेहरा कोण पाहतं, तो किती कमावतो हे महत्त्वाचं. माझ्या पतीचं इन्कम चांगलं होतं, त्यामुळे त्यांनी मला एक छोटंसं घरही बांधून दिलं आणि थोडीशी जमीनही ते सोडून गेले होते. त्यामुळे आमचे खर्च कशातरी प्रकारे पूर्ण होत असे. मी खुश होते, कारण मला वाटत होतं कमीत कमी माझ्या डोक्यावर छप्पर तरी आहे. परंतु त्यावेळी मी हा विचार केला नव्हता. मला मुलगी होईल आणि ती दिसायला तिच्या वडिलांसारखीच दिसेल. वैशालीची अशी अवस्था पाहून माझे मन खूप दुःखी होत असे. ती निरागस होती, परंतु तिचा लठ्ठपणा, तिचा सावळा रंग आणि तिचं मोठं नाक लोकांच्या मस्करीचंच कारण होतं. मी तिला नेहमी समजावत असे की वैशाली, तू कमी जेवण करत जा, परंतु ती माझं म्हणणं ऐकत नव्हती. कदाचित जेवणात तिला तो आनंद मिळत होता जो या जगातील लोकांनी हिसकावून घेतला होता. मला माहीत होतं या जगातील लोक चांगलं न दिसणाऱ्या लोकांना जगूच देत नाहीत, विशेष करून मुलींना. माझी मुलगी गावातील मुलींसोबत खेळायलाही जात नसे. तिला एकटी राहण्याचीच आवड होती आणि मीही काही करू शकत नव्हते. जेव्हा कधी मी बाजारात जायचे, तेव्हा तिथे भेटणाऱ्या महिला मला विचारत होत्या, अश्विनी, वैशालीचं लग्न कधी करणार आहेस? त्या महिलांच्या प्रश्नांमध्ये टोमणेही होते. जसं त्यांना अगोदरच माहीत होतं वैशालीसाठी नातं शोधणं कठीण आहे. त्यांच्या प्रश्नाचे माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते.
मी फक्त गप्प माझी मान खाली घालत होते आणि मनातच देवाला प्रार्थना करत होते, देवा माझ्या मुलीसाठीही चांगला मार्ग निघू दे. एके दिवशी वैशाली माझ्या जवळ येऊन म्हणाली, आई मी जाड का आहे? बाकी सर्व लोक माझ्यापेक्षा बारीक आहेत आणि सुंदरही आहेत. देवाने मला असे का बनवले? तिचे बोलणे ऐकून मी गप्प होत असे. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. मी तिला म्हणत होते, हे सर्व नशिबाचा खेळ आहे. परंतु खरं सांगायचं तर या जगातील लोक सुंदर दिसण्यालाच महत्त्व देतात आणि विद्रूप दिसणाऱ्याला देवाने श्राप दिला असं म्हणतात. मी तिला सत्य सांगू शकत नव्हते, कारण ती अगोदरच खूप काही सहन करत होती. वैशालीचं बोलणं ऐकून मी आतून पूर्णपणे तुटले होते. परंतु मी तिला हे जाणवू दिलं नाही. मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, मुली, लोकांचं म्हणणं मनावर घेत जाऊ नको. तू खूप चांगली आहेस. देवाने बनवलेली प्रत्येक व्यक्ती खूप सुंदर आहे. परंतु मला माहीत होतं, माझं बोलणं तिच्या मनाला शांतता देणार नव्हतं. मला माहीत होतं, या समाजातील लोक तिला सुखाने राहू देणार नाही. एके दिवशी गावातील एक महिला माझ्याजवळ आली आणि ती मला म्हणाली, अश्विनी, मी तुला एक गोष्ट विचारू शकते का? तुला वाईट वाटू देऊ नकोस, पण तू तुझ्या मुलीच्या लग्नाबद्दल काही विचार केला आहेस का? तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाले, माझी मुलगी तर अजून खूप लहान आहे. माझं बोलणं ऐकून ती महिला हसली आणि म्हणाली, अगं अश्विनी, असं नको व्हायला की उशीर होईल या सगळ्या गोष्टींना. त्या स्त्रीचं बोलणं ऐकून मी आतून फार तुटून गेले होते, परंतु मी काहीही करू शकले नाही. गावातील लोकांचे वागणे आणि या महिलांचं बोलणं मला खूप खचवून टाकत असे. मला वैशालीला त्या सर्वांपासून वाचवायचेच होते, परंतु मला माहीत होतं हे सर्व सोपं नव्हतं. मी आता ठरवलं होतं, काहीही झालं तरी मी माझ्या मुलीसाठी एकटीच लढेल. या जगातील लोक तिला एक्सेप्ट करतील अथवा नाही, परंतु तिला मी एकटीला कधीच सोडणार नाही. वैशालीचं आयुष्य अगोदरपासूनच खूप दुःखाने भरलेलं होतं. लोक नेहमी तिच्या रंगावर, शरीरावर आणि वजनावर टोमणे मारत असे. प्रत्येक येणारा दिवस तिला आतून तोडत होता, परंतु तरीही ती तिचं दुःख कोणापाशी व्यक्त करत नव्हती. आता ती तरुण झाली होती आणि तिच्या लग्नाच्या काळजीने नेहमीच अश्विनी पूर्णपणे खचून गेलेली होती. गावातील स्त्रिया आणि पुरुष नेहमीच आमच्या आयुष्यात डोकावून पाहत होते. माझ्या मुलीसाठी योग्य स्थळ कुठे मिळेल या विचाराने मी पूर्णपणे खचून गेले होते. परंतु मी हार मानली नाही. मी ठरवले होते, माझ्या मुलीसाठी योग्य जोडीदार शोधणे हे माझेच काम आहे. जगातील लोक काहीही म्हणाले तरी मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आमच्या गावात एक स्त्री होती जी सर्वांचे लग्न जमवत होती. गावातील लोक तिला दाई म्हणत असे. मी त्या स्त्रीजवळ गेले, तिला पैसे दिले आणि म्हणाले, माझ्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोध. परंतु मी तिला चांगलं समजावून सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. मला वाटत नव्हतं की लोकांनी अजून आमच्याबद्दल काही वाईट बोलावं. काही दिवसानंतर माझ्या मुलीसाठी स्थळ यायला चालू झाले. लोक चकित झाले होते की वैशालीसाठी कसं काय स्थळ येऊ शकतात. लोक खूप काही बोलत होते, परंतु मी त्यांचं बोलणं इग्नोर करत होते. नेहमी कोणतं स्थळ आलं तेव्हा मी मनातले मनात विचार करत होते, कदाचित हे स्थळ माझ्या मुलीसाठी योग्य असेल. परंतु प्रत्येक वेळी माझी आशा निराशेत बदलत होती. स्थळ पाहायला येणारे लोक वैशालीकडे पाहताच तिला नकार देत असे. त्यांचे कडवट शब्द माझ्या मनातच जात होते. ते लोक म्हणत होते, एवढी लठ्ठ मुलगी लग्न अगोदरच असेल तर तिला जेव्हा लेकरं होतील तेव्हा तर ती दारातून बाहेरही जाऊ शकणार नाही. तर कोणी म्हणत होतं, हिचा रंग तर पहा, असं वाटत आहे मोठा मटका कपड्यांमध्ये गुंडाळलेला आहे. त्या लोकांचे हे शब्द ऐकून माझ्या मुलीचं मन दुःखी होत असे, परंतु तरीही ती काहीच बोलली नाही. माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी एक निर्णय घेतला. मी आता विचार केला, घरात माझ्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी मी एक प्राणी सांभाळेल, कारण माझ्या मुलीला प्राणी खूप आवडत होते. मी माझे बचत केलेले पैसे खर्च करून एक बकरी खरेदी केली. ही बकरी दिसायला अतिशय सुंदर होती आणि खूप महागही होती. त्या सुंदर दिसण्याला मी काही महत्त्व दिलं नाही, परंतु तिच्या येण्याने माझी मुलगी खूप आनंदी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंदच राहत होता. ती त्या बकरीवर खूप प्रेम करत होती आणि तिचा सांभाळ खूप प्रेमाने करत होती. आता आम्ही चहा पण बकरीच्याच दुधाचा बनवत होतो. बकरीचे दूध महाग असतं, त्यामुळे आता दूध पण आम्ही विक्री करू लागलो आणि चांगल्या किमतीत लोक दूध विकत घेऊ लागले. त्या पैशात माझे आणि माझ्या मुलीचे खर्च निघत होते.
त्या बकरीमुळे आमच्या आयुष्यात खूप बदल झाले होते. ती आल्यामुळे माझी मुलगी दिवसभर घरात खुशच राहत होती आणि बकरीचे दूध विकल्यानंतर जे पैसे आमच्याकडे यायचे त्यामुळे आमच्या अडचणी पण दूर होत असे. आता घरात त्याच पैशांनी चूल पेटत होती आणि जवळजवळ आमच्या सर्व इच्छा पण पूर्ण होत होत्या. या व्यतिरिक्त जे पैसे शेतातील उत्पन्नाचे येत होते ते पैसे मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी जमवून ठेवत होते. मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करणे ही माझी सुरुवातीपासूनचीच इच्छा होती. परंतु या अगोदर माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते जेणेकरून मी काही खरेदी करू शकले असते. जेव्हा थोडेफार पैसे येऊ लागले तेव्हा मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी काही सामान खरेदी करायला चालू केलं. वैशालीला या गोष्टीची जाणीव मी कधीही होऊ दिली नाही की मी हे सर्व किती मेहनत करून करत आहे. मला नव्हतं वाटत तिने माझा त्रास बघावा किंवा माझ्यावर इम्प्रेस व्हावं. वैशालीसाठी हे सर्व खूप महत्त्वाचं होतं. तिच्या आयुष्यात ज्याच्यामुळे आनंद येत होता ते पाहून मलाही खूप चांगलं वाटत होतं. ती बकरीसोबत खेळत होती, तिला खाऊ घालत होती आणि तिच्यासोबत मनातील गोष्टी पण शेअर करू लागली. हे सर्व पाहून मला मनातून खूप आनंद झाला होता. तिच्या आयुष्यात हेच ते क्षण होते ज्यामुळे ती हे सर्व काही विसरून आनंदी राहू शकली. परंतु समाजातील लोक अजूनही बोलायचे थांबले नव्हते. गावातील स्त्रिया अजूनही आमच्यावरच लक्ष ठेवून होत्या. त्या आमच्याबद्दल गप्पा करत होत्या. अश्विनी तिच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे तर जमवत आहे, परंतु एवढ्या लठ्ठ मुलीला कोण त्यांच्या घरची सून बनवणार? मी त्या स्त्रियांचं बोलणं ऐकून शांत होत होते, परंतु मनातून प्रार्थना करत होते, देवाने माझी मुलगी वैशालीसाठी काहीतरी मार्ग काढावा. माझ्यासाठी हा वेळ खूप कठीण होता. एकीकडे लोकांचे बोलणे आणि टोमणे, दुसरीकडे वैशालीचे शांत बसणे. हे सर्व मला आतून खात होतं. परंतु मी हारले नाही. मी आतून स्वतःला खंबीर केलं आणि स्वतःशीच प्रॉमिस केलं, मला माझ्या मुलीसाठी लढावंच लागेल. शेवटी माझ्याशिवाय तिचं या जगात आहे तरी कोण? जर मीही तिला समजू शकले नाही तर माझ्या मुलीला कोण समजून घेईल? मी माझ्या मुलीला आनंदी पाहण्यासाठी आतोनात प्रयत्न करेल. वैशाली बकरीसोबत तिच्या आयुष्यात व्यस्त राहू लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बकरीची काळजी घेत होती आणि तिला चारा टाकत होती. सकाळच्या वेळी दूध काढत होती आणि काही वेळ तिच्यासोबत खेळत पण होती. अशा प्रकारे माझ्या मुलीचे मन रमू लागले. मला पण आता शांतता वाटत होती. ती आता रमली आहे आणि सोबतच थोडीफार धावपळही होते. परंतु हे सर्व असूनही माझ्या मनात एक दुःख होतं. मला माहीत होतं वैशालीसाठी हेच आनंद पुरेसा नाही. तिला तिच्या चांगल्या फ्युचरची आणि एक प्रेम करणाऱ्या जोडीदाराची खूप गरज आहे. परंतु हे सर्व एक स्वप्नच वाटत होतं. तेव्हाच मला एक गोष्ट समजली. माझी लहानपणीची मैत्रीण कल्पना, जी गाव सोडून शहरात स्थायिक झाली होती, परंतु ती आता गावी परत आली आहे. कल्पनाबद्दल ऐकताच माझ्या मनात एक आनंदाची लहर आली. ती माझी अतिशय जवळची आणि चांगली मैत्रीण होती. परंतु गाव सोडल्यानंतर आम्हा दोघींची कधीही भेट झाली नव्हती, कारण शहर आमच्या गावापासून खूप दूर होतं. माझेही कधी शहरात जाणे होत नसे आणि तीही लग्नानंतर गावी कधी परत आली नाही. कल्पना एक साधारण स्त्री होती. गावातील लोकांसाठी ती एक कॅरेक्टरलेस मुलगी होती, जिने तिच्या प्रेमासाठी तिचं कुटुंब, नातेवाईक यांचा विचार न करता, विधी परंपरा याचाही विचार न करता तिच्या इच्छेने लग्न केलं होतं. ती तिच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी शहरात गेली होती, जिथे जाऊन तिने नोकरी केली आणि तिच्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगू लागली. देवाने तिला अपत्याच्या रूपात एक मुलगी दिली होती. आता जेव्हा तिची मुलगी तरुण झाली तेव्हा तिच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर ती आपल्या गावी परत आली होती. कल्पना जेव्हा गावी परत आली तेव्हा सर्वात अगोदर ती मला भेटण्यासाठी आली. तिला पाहून मला असे वाटले कित्येक वर्षांचा दुरावा आता संपला आहे. तिने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा लगातार माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, तू परत आली आहेस? असं वाटत आहे की माझी बहीण परत आली आहे. माझं बोलणं ऐकून कल्पना हसली आणि सौम्य हसत ती म्हणाली, हो, मी परत आले आहे, परंतु आता मी तुझ्यासाठीच इथे आले आहे. मी तिला म्हणाले, तू आमच्या इथे राहू शकतेस, कारण तिने आता तिच्या घरी एकटं राहण्यात काहीच फायदा नव्हता. तिच्या आईवडिलांचं निधन झाल्यानंतर तिचं घर बंद पडलेलं होतं. तिने माझं म्हणणं लगेचच ऐकलं आणि माझ्यासोबतच ती राहू लागली. कल्पनाच्या येण्याने माझे घर आनंदाने भरले होते. ती फक्त मला धीरच देत नव्हती,
तर माझा एकटेपणाही तिने घालवला होता. आम्ही दोघी तासनतास एकमेकींशी गप्पा मारत होतो आणि आमचे गेलेले दिवस आठवत होतो आणि आमच्या अडचणीवर पर्याय शोधत होतो. कल्पनाने मला तिच्या आयुष्याची गोष्ट ऐकवली. कसं तिने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उचलला आणि कसं तिच्या पतीसोबत तिचं नवीन आयुष्य सुरू केलं आणि आता तिच्या मुलीच्या लग्नानंतर निश्चिंतपणे गावी परत आली होती. मी माझ्या मनातील गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या आणि तिला वैशालीच्या अडचणीबद्दल सांगितलं. एके दिवशी कल्पना वैशालीच्या अडचणींबद्दल बोलत असताना म्हणाली, अश्विनी, तुझ्या मुलीने जशी स्वतःची अवस्था केली आहे अशा अवस्थेत तिला कोणतेही स्थळ मिळणे कठीण आहे. तेव्हा मी उदास होऊन कल्पनाला विचारले, आता मी काय करू? कसं होईल तिचं? तेव्हा कल्पनाने हसत उत्तर दिलं, जेव्हा सरळ मार्गाने काम होत नसेल तर वळणाचा मार्गही अवलंब करायला हवा. मी तिचं म्हणणं ऐकून आश्चर्याने तिला विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती हसली आणि म्हणाली, तू काही काळजी करू नको, मी सर्व काही ठीक करेल. परंतु मी तिचं बोलणं ऐकून निश्चिंत झालेली नव्हते. कल्पना अगोदरपासून तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच्या मर्जीने करत होती आणि याच कारणाने गावातील लोक तिच्याबद्दल उलटसुलट बोलत होते. गावातील लोक म्हणत होते, कोणतीही मुलगी कल्पनासारखी असू नये. गावातील लोकांचे असे म्हणणे ऐकूनही कल्पना तिचे आयुष्य तिच्याच मर्जीप्रमाणे जगत होती. ती लोकांचं बोलणं इग्नोर करत होती. ती विचार करत होती, जर स्वतःच्या नजरेत मोठं व्हायचं असेल तर जगातील लोकांना इग्नोर करावंच लागेल. कल्पनाने मला धीर दिला की ती वैशालीसाठी चांगले स्थळ नक्कीच शोधेल. तिच्या शब्दात खूप धीर दिसत होता. मला वाटत होतं खरंच ती वैशालीसाठी योग्य स्थळ शोधेल. परंतु माझ्या मनात अजूनही तिच्याबद्दल विश्वास नव्हता. मला संशय येत होता. या गावातील लोकांचं बोलणं आणि विचित्र तिचं वागणं पाहून मला वाटत नव्हतं कल्पना माझ्या मुलीसाठी योग्य स्थळ शोधू शकेल. कल्पनाच्या येण्याने माझे मन हलके झाले होते. परंतु तिचं एक्साइटमेंट आणि तिचं बोलणं ऐकून मला तिने विश्वासात घेतलं होतं. परंतु मनातून मी हे सर्व एक्सेप्ट करू शकत नव्हते. वैशालीला पाहून माझं मन रडत होतं. तेव्हा कल्पनाचे बोलणे ऐकून मी एखाद्या चमत्कार होतो की काय अशी वाट पाहत होते. कल्पनाच्या येण्याने माझे आयुष्य नवीन वळणावर आले होते. तिने तिच्या आयुष्यातील सर्व दुःख बाजूला ठेवून माझ्या आणि वैशालीच्या आयुष्यात आनंद आणण्याचा विडा उचलला होता. एके दिवशी तिने मला आश्चर्यचकित केलं. तिने सांगितलं तिने गावातील तिचं घर विकलं आहे आणि ते सर्व पैसे तिने माझ्या घरासाठी खर्चासाठी दिले आहेत. तेव्हा मी तिला एक प्रश्न केला, कल्पना, तू हे सर्व का करत आहेस? तू आमच्यासाठी हे सर्व करण्याची काही गरज नाही. तेव्हा तिने माझ्या या प्रश्नाचं उत्तर हसत दिलं, तुझ्याशिवाय माझं या जगात आहे तरी कोण? माझे आई वडील तर या जगातच नाहीत. आता माझे नातेवाईक तर माझ्यावरतीच नाराज आहेत आणि माझी मुलगी तिच्या नवीन आयुष्यात व्यस्त आहे. आता माझ्याकडे हे सर्व सांभाळण्यासाठी कोणीच नाही. मी माझे शहरातील घर माझ्या मुलीसाठी दिलं आहे. मग मी विचार केला, गावातील घर पडून तरी काय होणार आहे? ते घर विक्री केल्यानंतर ते पैसे तुझ्या कामी तरी येतील. तिने माझ्या घराची दुरुस्ती केली आणि एवढंच नाही तर तिने मला कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनही खरेदी करून दिली. आमच्या घरात लाईटची व्यवस्था नव्हती. तिने घरात लाईटची व्यवस्था पण करून दिली. आमचे जुने फ्रीज खराब होतं. लाईट नसल्यामुळे ते जास्त करून बंदच असायचं. कल्पनाने वैशालीसाठी खूप सुंदर दागिनेही बनवले. ते सर्व पाहून मला मात्र आश्चर्य वाटलं. ती सर्व काही मनातून करत होती. कल्पनाच्या मैत्रीचं हे रूप मी पाहिलं होतं. मी तिला म्हणाले, कल्पना, तू एवढी मदत माझी का करत आहेस? आणि तिने मला ती मदत केलेली लोकांना सांगण्यासही मनाई केली होती. कल्पना मला म्हणाली, तू कोणालाही काही सांगायचं नाहीस. सर्वांना सांग की ही सर्व देवाचीच कृपा आहे. कल्पनाचे हे वक्तव्य ऐकून मला तिचे वागणे जास्तच आवडू लागले. गावातील लोक थक्क झाले होते. सगळीकडे एकच चर्चा होती, अश्विनीला तर लॉटरीच लागली आहे. कोणी म्हणत होतं हे सर्व अचानक कसं काय शक्य आहे. कोणी म्हणत होतं अश्विनीला काहीतरी गुप्तधन मिळालं आहे. मी पण त्या सर्वांसमोर म्हणत होते, देवाचे खूप खूप आभार, देव सर्व काही मला देत आहे. परंतु मनातून मला माहीत होतं की हे सर्व कल्पनामुळे शक्य होत आहे. कल्पनाचं कॅरेक्टर सुरुवातीपासूनच चांगलं होतं. परंतु ती तिच्या आयुष्याची लढाई लढून परत आली होती. ती तिच्या प्रेमासोबत चांगलं आयुष्य जगली आणि आपल्या मुलीचं लग्न चांगल्या घरात करून आली होती. ती गावातील लोकांसाठी एक विचित्र स्त्री होती. परंतु लोकांच्या समस्या काय आहेत हे कोणालाही समजलं नव्हतं. कदाचित याच कारणाने लोकांना तिचे निर्णय अजिबात आवडत नव्हते. आता कल्पनाला आमच्या घरी येऊन 3 महिने झाले होते. तेव्हाच वैशालीसाठी एक अतिशय चांगलं स्थळ आलं. ही पहिलीच वेळ होती जेव्हा वैशालीसाठी स्वतःहून स्थळ चालून आलं होतं.
मी जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा मला तर विश्वासच बसत नव्हता. मला वाटले नक्कीच काहीतरी गडबड असेल. एक तर मुलगा विवाहित असेल, नाहीतर त्याच्यात काहीतरी कमतरता असेल. परंतु जेव्हा मला त्या मुलाबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी मात्र थक्क झाले. मुलगा कमी वयाचा होता आणि दिसायला हँडसम होता. त्याचे कुटुंबही खूप चांगले होते. परंतु त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट ऐकायला आली होती की ते लोक खूप लोभी आहे. मी विचार केला, लोभी तर आजकाल प्रत्येकजण आहे, ही काही मोठी गोष्ट नाही. त्यांच्या लोभीपणाला मी दुर्लक्ष करत त्याबद्दल कल्पनासोबत बोलले. तेव्हा ती म्हणाली, अश्विनी, हे स्थळ तुझ्या मुलीसाठी स्वतःहून चालून आलं आहे. एवढ्या दिवसानंतर हा आनंद तुझ्या आयुष्यात येत आहे. तू हसून त्याचं स्वागत करायला हवं. मुलाकडच्या मंडळींना या लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्हाला त्यांना घरी बोलवायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ते आमच्या मुलीला पाहून या लग्नाची बोलणी करणार आहेत आणि सोबतच ते माझ्या मुलीसाठी काही भेटवस्तूही आणणार आहेत. हे सर्व ऐकून मी खूप आनंदी झाले होते. आनंदाने माझे डोळे भरून आले. कल्पना मला म्हणाली, ही आनंदाची वेळ आहे. तू या सर्व गोष्टी मनापासून स्वीकारायला पाहिजे. कल्पनाचे बोलणे ऐकून मला थोडा धीर मिळाला. परंतु यासोबत माझ्या मनात एक भीती पण होती. हे सर्व खरं आहे का? खरोखर वैशालीच्या आयुष्यात हे सर्व सुख येऊ शकतं? तेव्हा कल्पनाचं बोलणं ऐकून मला विश्वास झाला. हे सर्व खरं आहे. मी देवाचे आभार व्यक्त केले आणि प्रार्थना केली, हे स्थळ माझ्या मुलीसाठी आनंदाचं कारण व्हावं. जेव्हा मुलाकडची मंडळी आमच्या घरी आले तेव्हा आमच्या वस्तीत सर्वत्र गोंधळ झाला. सर्व लोकांना आश्चर्य वाटलं की वैशालीसाठी गावातील सर्वात श्रीमंत आणि चांगल्या कुटुंबातील मुलाचं स्थळ आलं आहे. मुलाकडचे मंडळी वैशालीसोबत बोलत होते, आमच्या घराचं निरीक्षण करत होते. एवढंच नाही, ते आमच्या घरातील वस्तूंचं आणि फर्निचरवर पण प्रश्न विचारत होते. त्यांचे वागणे पाहून जाणवत होते की ते लोक खूप लोभी आहेत. त्यांचं बोलणं अतिशय नॉर्मल होतं. तेव्हा मुलाचे वडील म्हणाले, आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे. आमच्याकडून हे नातं निश्चित आहे, असंच समजा. लग्न 1 महिन्यानंतर होईल. हे ऐकून माझं मन आनंदाने भरून आलं. परंतु सोबतच मला टेन्शन पण आलं. मी म्हणाले, 1 महिन्यात लग्नाची तयारी आम्ही कशी करावी? आम्हाला लग्नाची ही व्यवस्था करावी लागेल आणि सोबतच हुंड्याची पण. तेव्हा मुलाची आई म्हणाली, आम्हाला हुंड्याची गरज नाही. तुम्ही एवढी सुंदर मुलगी आम्हाला देत आहात, हीच आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते सर्व ऐकून मला हे सर्व काही स्वप्न आहे असे वाटू लागले. हे तेच लोक होते जे काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीला तिच्या लठ्ठपणामुळे नकार देऊन गेले होते आणि आज तेच लोक माझ्या मुलीचं कौतुक करत होते. त्यांचे वागणे अचानक कसे काय बदलले? हा विचार करून मी खूप चिंतेत होते. वैशाली ही खूप आनंदी दिसत होती. ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती कोणासमोर तरी न भीता न लाजता उभी होती. मुलाकडच्या मंडळींनी तिचे केलेले कौतुक आणि स्तुती ऐकून तिला आनंद झाला होता. ती स्वतःला एवढे दिवस कुरूप समजत होती. आज तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. मुलाकडच्या मंडळींचं म्हणणं होतं त्यांना लवकरात लवकर हे लग्न करायचं आहे. तेव्हा कल्पनाने मला समजावलं, अश्विनी, जास्त विचार करायची काही गरज नाही. जर चांगलं स्थळ समोरून चालून आलं आहे तर लवकरात लवकर लग्न करणे ही चांगली गोष्ट आहे. वेळ वाया घालवू नको. मी कल्पनाचं म्हणणं ऐकलं आणि लग्नाची तारीख निश्चित केली. संपूर्ण गाव चकित झालं होतं. वैशालीसारख्या मुलीचं लग्न ठरलं आहे. हे लोक गप्प बसणाऱ्यातले नव्हते. सर्वत्र चर्चा होत होती, हे सर्व कसं काय शक्य आहे? कोणी म्हणत होतं, मुलाकडच्या मंडळींना नक्कीच कोणीतरी अंधारात ठेवलं असेल, नाहीतर हे मुलाकडचे मंडळी लोभीच असतील. जेव्हा माझ्या नातेवाईकांनी हे सर्व ऐकलं तेव्हा मी म्हणाले, मुलाकडचे मंडळी लोभी असतील तर काय होईल? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते माझ्या मुलीला स्वीकारत आहेत. संपूर्ण आयुष्य लोकांचे टोमणे ऐकत आली आहे. त्यांचे मन स्वच्छ आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. आम्ही लवकरच लग्नाची तयारी सुरू केली. माझ्या मुलीसाठी मी थोडंफार सामान एकत्र केलं होतं, तेही मी तिला देण्याचं ठरवलं होतं आणि लग्नाची बाकी तयारी कल्पनासह मी करत होते. कल्पना मला म्हणाली, अश्विनी, ही संधी परत येणार नाही. तुझ्या मुलीसाठी जे हवं ते तू कर. मुलाकडच्या मंडळींनी आम्हाला हुंड्यासाठी जास्त त्रास दिला नाही. ते सुद्धा लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला हुंडा नको आहे. आजकाल असे लोक पाहायला मिळत नाहीत. वैशालीला या गोष्टीने खूप उत्साह आला होता. ती बकरीची काळजी घेण्यासोबतच लग्नाची तयारी करत होती. तिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं की ती कोणासाठी तरी महत्त्वाची आहे. लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती, माझे मन आनंदाने भरून आले होते. माझ्या मनावरील ओझे आता कमी होत जात होते.
हा तो क्षण होता ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे सर्व कल्पनामुळे शक्य झालं होतं. तिने आमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी या सर्व गोष्टींचा त्याग केला होता. लग्नाची तारीख जवळ आली तेव्हा घरात आनंदाचे वातावरण होते. जेव्हा वैशाली नववधूच्या रूपात तयार झाली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच थांबल्या. वैशाली जी स्वतःच्या दिसण्याला सारखं दोष देत होती, आज तीच वैशाली सुंदर लग्नाची साडी, मेहंदी आणि दागिने यात राजकुमारीसारखी दिसत होती. गावातील महिला तिला पाहून चकित झाल्या होत्या. त्या तिचं कौतुक केल्याशिवाय राहू शकल्या नाही. लग्न दुपारचे होते कारण सर्व नातेवाईक लग्नाला उपस्थित राहू शकतील आणि संध्याकाळपर्यंत पाठवणीची तयारी होईल. सर्व काही सुरळीत सुरू होतं. परंतु पाठवणीची वेळ आली तेव्हा मुलाकडच्या मंडळींनी अशी डिमांड केली, ते ऐकून आम्ही सर्वजण थक्क झालो. मुलाचे वडील आम्हाला स्पष्ट शब्दात म्हणाले, आम्ही तुम्हाला हुंडा स्वरूप काही मागितलेलं नाही, परंतु आम्हाला एक गोष्ट हवी आहे. हे सर्व ऐकून माझे हृदय धडधडायला लागले. माझ्या मनात खूप सारे प्रश्न एकदाच येऊ लागले. शेवटी असं काय ते मागणार होते? मी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्यांना विचारले, तुम्हाला काय हवं आहे? माझ्या तोंडातून निघणारे शब्द ऐकून सर्वजण चकित झाले. ते म्हणाले, आम्हाला तुमची बकरी हवी आहे. हे ऐकून सर्व घरात शांतता पसरली. ही बकरी जी आमच्यासाठी आमच्या प्रॉपर्टीपेक्षा कमी नव्हती, तिची काळजी माझी मुलगी तिच्या जीवापेक्षा जास्त घेत होती. तीच बकरी आता हुंड्याच्या स्वरूपात मुलाकडचे मंडळी मागत होते. मी थक्क झाले, कारण हीच बकरी आमच्या उदरनिर्वाहाचा स्रोत होती. ती फक्त दूधच देत नव्हती, तर तिच्यामुळे आमचे घरही चालत होते. वैशालीच्या लग्नानंतर ती बकरीच माझा एकमेव आधार होती. मी त्यांना स्पष्ट नकार देत म्हणाले, मी माझी बकरी तुम्हाला देऊ शकत नाही. ती माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहे. माझ्या मुलीनंतर माझ्याजवळ हीच एकमेव आहे जी मला धीर देते. परंतु मुलाचे आईवडील हट्ट करत होते. ते म्हणाले, तुमच्याकडे सर्व काही आहे, परंतु ही बकरी आमच्यासाठी स्पेशल आहे. जेव्हा मी नकार दिला तेव्हा कल्पनाने माझा हात धरला. तिचं म्हणणं होतं की मी मुलाकडच्या मंडळींशी जास्त वाद घालू नये. कल्पना वाद होऊ नये म्हणून म्हणाली, अश्विनी, मुलीच्या आनंदासाठी एक आई सर्व गोष्टींचा त्याग करू शकते. जर एक बकरी दिल्यामुळे तुझ्या मुलीचं आयुष्य चांगलं होत असेल तर ती तडजोड करणे महाग नाही. मी थक्क झाले. कल्पना हे सर्व का बोलत असेल? मी म्हणाले, कल्पना, या बकरीचं दूध विक्री केल्यानंतर या घराचा घर खर्च चालतो. आता माझ्याकडून शिवणकामही होत नाही. तेव्हा कल्पना हसत म्हणाली, अगं मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. तू तुझ्या मुलीची पाठवणी कर. कल्पनाचं बोलणं ऐकून मला धीर मिळाला आणि मी मुलाकडच्या मंडळींना बकरी द्यायला तयार झाले. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, परंतु माझ्या मुलीसाठी मी या गोष्टीचा त्याग केला. पाठवणीच्या वेळी ते लोक माझ्या मुलीला आणि बकरीला घेऊन गेले. माझ्या मुलीच्या पाठवणीच्या वेळी मी ढसाढसा रडले होते. माझी मुलगी माझ्या हृदयाचा तुकडा होती. ती आज तिच्या पतीसोबत तिच्या नवीन घरात जात होती. मी तिला नेहमी आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला. ती पण आज खूप रडत होती, परंतु आज तिचे अश्रू आनंदाश्रू होते. तिच्या सासरचे लोक माझे आभार व्यक्त करून निघून गेले होते. मी खूप उदास झाले होते, परंतु माझी मुलगी तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला जात होती. मी स्वतःला सांत्वन दिले की ती आता तिच्या घरी खूप आनंदी राहील. गावातील लोक मला सतत सांगत होते, मुलाकडचे मंडळी खूप लोभी आहेत, परंतु त्यांना हे माहीत नव्हतं आम्ही हे सर्व का केलं. मी स्वतःला धीर दिला की सर्व काही ठीक होईल, परंतु मला हे माहीत नव्हतं पुढे काय लिहून ठेवलं आहे. रात्रीची वेळ होती. मी माझ्या खोलीत बसून झालेल्या गोष्टी आठवत होते. बकरीच्या जाण्याचं दुःख आणि वैशालीची पाठवणी केल्याचं दुःख, हे सर्व विचार करून मला खूप अस्वस्थ होत होतं. मी विचार करत होते, पुढे काय होईल. कल्पनाने तर सांगितलं होतं ती घर चालवण्यासाठी मला मदत करेल, परंतु मला माहीत होतं ही तिची जबाबदारी नाही. ती तर या घरात पाहुणी होती आणि पाहुणे कायमस्वरूपी आपल्या घरी राहत नाही. मी स्वतःला समजावत विचार केला, उद्या मी बाजारात जाईल आणि स्वतःसाठी चष्मा घेऊन येईल आणि परत नव्याने शिलाईकाम चालू करेल. माझी नजर कुमकुवत झाली होती, परंतु मी मनात परत उभं राहण्याचा विचार करत होते. हा सर्व विचार करण्यात 1 तास निघून गेला. तेव्हाच घराच्या दारावर कुणीतरी ठोठावलं. रात्रीच्या या वेळी दरवाजाबाहेर कोण आलं असेल हा विचार करून मी घाबरले. मी विचार केला, एवढ्या उशिरा कोण आलं असेल. कल्पना तर झोपी गेली होती, परंतु दरवाजाचा आवाज ऐकून तिलाही जाग आली. ती म्हणाली, अश्विनी, यावेळी कोण आलं असेल. तेव्हा मी पण चिंतेत म्हणाले,
माहीत नाही. बघूया कोण आलं आहे. असं म्हणत मी दरवाजाच्या दिशेने गेले. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा असे वाटले जसे जमीन माझ्या पायाखालून सरकली आहे. दरवाजाबाहेर माझी मुलगी वैशाली उभा होती. तिची अवस्था पाहून माझं मन थरथरू लागलं. ती वाईट प्रकारे रडत होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहरा भीतीने पांढरा झाला होता. तिच्या पायात चप्पल पण नव्हती. ती पायी चालत आली होती. मी तिला पाहून शॉक झाले होते. एक शब्दही माझ्या तोंडून निघत नव्हता. वैशालीची अवस्था पाहून मी पूर्णपणे तुटून गेले. तेव्हा कल्पनाने वैशालीचा हात धरला, तिला घराच्या आत आणलं. तिने लगेच दरवाजा बंद केला आणि म्हणाली, हे काय सुरू आहे? वैशाली, तू इथे का आली आहेस? वैशालीची अवस्था पाहून स्पष्ट दिसत होतं ती कोणत्या तरी धक्क्याची किंवा भीतीची शिकार झाली आहे. वैशाली काहीच न बोलता सतत रडत होती. तिचा घसा रडून रडून बसला होता. कल्पनाने तिला खुर्चीवर बसवलं आणि तिला पिण्यासाठी पाणी दिलं. वैशालीने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास घेतला. ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी घाबरून तिच्या खांद्याला धरलं आणि म्हणाले, बेटा काय झालं? तू इथे कशी काय आलीस? आता तर तुझी पाठवणी झाली होती. तू परत कशी काय आलीस? तेव्हा माझ्या मुलीने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं, परंतु शब्द तिच्या तोंडातच राहिले. तेव्हा कल्पनाने तिला शांत स्वरात सांगितले, बेटा घाबरू नकोस, तू इथे सेफ आहेस. जे काही झालं आहे ते आम्हाला तू सांग. माझ्या मनातही खूप जास्त प्रश्न होते. शेवटी असे काय झाले असेल माझ्या मुलीसोबत? तिची पाठवणी होऊन काहीच तास उलटले होते. ती अशा अवस्थेत परत घरी कशी काय आली? मी म्हणाले, बेटा सांग ना, तू इथे अशा अवस्थेत कशी आलीस? तेव्हा वैशाली म्हणाली, आई मी का पळून येईल? मी किती खुश होते. माझे पती दिसायला किती सुंदर होते. ते माझ्यासोबत चांगलेच होते. परंतु एवढं बोलून ती परत रडायला लागली. मी म्हणाले, बेटा काय झालं? पूर्णपणे सांग. तेव्हा वैशालीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, आई त्यांनी बकरीला त्यांच्या घरात बांधले. त्यानंतर ते मला म्हणाले, तुझे आता इथे काही काम नाही. आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. तू इथून निघून जा. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी म्हणाले, हे सर्व काय आहे? याचा अर्थ त्या लोकांना आपल्या बकरीसाठी तुझ्याशी लग्न करायचं होतं. परंतु ती एक बकरी होती. त्याने त्यांचा काय फायदा होणार होता? तेव्हा वैशालीने रडत सांगितले, आई ते लोक म्हणत होते आम्ही हे लग्न फक्त बकरी मिळवण्यासाठीच केलं होतं. आमच्या घरात या बकरीसोबत ही लठ्ठ म्हैस नाही राहू शकत. ते मला लठ्ठ म्हैस म्हणून खूप हसत होते. ते म्हणाले, आत्ता निघून जा आमच्या घरातून. 1 आठवड्यानंतर तुला घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून दिले जातील. हे सर्व ऐकून मी मात्र थक्क झाले. माझी मुलगी रडत होती आणि मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक जे एवढे चांगले असण्याचा देखावा करत होते, अचानक ते लोक इतके वाईट कसे काय झाले? जेव्हा वैशाली हे सर्व काही सांगत होती तेव्हा कल्पना एका बाजूला शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता दिसत होती, जसं तिला अगोदरच माहीत होतं हे सर्व काही होणार आहे. मी म्हणाले, वैशाली आता रडणं तू थांबव. आता तू माझ्या घरी आली आहेस. वैशालीला सांभाळणे खूप कठीण झाले होते. शेवटी मी तिला धीर दिला. तेव्हा थोड्या वेळानंतर ती झोपी गेली. खूप प्रयत्न केल्यानंतर ती झोपली, परंतु मी संपूर्ण रात्र जागी होते. जेव्हा वैशाली झोपी गेली तेव्हा कल्पना माझ्याजवळ आली. तिच्या आवाजात विचित्र दुःख होतं, जे मी अगोदर कधीच अनुभवलं नाही. ती रडत माझी माफी मागत होती. मी म्हणाले, तू मला माफी का मागत आहेस? यात तुझा काय दोष? तेव्हा कल्पनाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अश्विनी ही गोष्ट मला अगोदरच समजली होती. ते लोक फक्त बकरीसाठी हे लग्न करत आहेत. परंतु मी विचार केला, त्या लोकांनी बकरीच्या निमित्ताने वैशालीला स्वीकारले, तिला आदराने त्यांनी त्यांच्या घरची सून बनवलं, तर हा व्यवहार वाईट नाही. मी आश्चर्याने विचारलं, तुला हे सर्व कसं काय माहीत? तरी तू मला का नाही सांगितलं? हे सर्व काय आहे? अश्विनीचे डोळे भरून आले. तेव्हा कल्पना म्हणाली, अश्विनी तुला माहीत आहे, अगोदरपासूनच मला तुझी मदत करायची होती. तुझ्या मुलीचं लग्न तुझ्यासाठी एक मोठी अडचण झाली होती. मी विचार केला, जर या लोकांनी वैशालीला एक्सेप्ट केलं तर तिचे आयुष्य सुखमय होईल. मला त्या लोभी लोकांचे वागणे अगोदरच माहीत होते. परंतु मी विचार केला, लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल. कल्पनाचे बोलणे ऐकून मी राग आणि वैतागाने गोंधळून गेले. मी रागात म्हणाले, तुला हे सर्व करण्याची काय गरज होती? तू मला अंधारात का ठेवलं? तू माझ्या मुलीच्या आयुष्याचा व्यवहार केला आहेस. कल्पना रडत म्हणाली, मला वाटत होतं मी जे काही करत आहे ते योग्य आहे.
मला वाटत होतं ते लोक वैशालीला त्यांच्या घरची सून बनवतील. मला हे नव्हतं माहीत ते लोक इतके वाईट लोक असतील. मी म्हणाले, कल्पना, माझ्या मुलीचं हृदय पूर्णपणे तुटलं आहे आणि तिचा भरोसा पण मोडला आहे. मी खूप चिंतेत होते. मला माहीत नव्हतं पुढे आता काय होईल. त्या लोकांनी आम्हाला फसवलं होतं. माझ्या मुलीच्या स्वप्नांचं घर उद्ध्वस्त झालं होतं. ती संपूर्ण रात्रभर रडत होती आणि मी स्वतःला दोष देत होते. मी अशा लोकांवर का विश्वास ठेवला? कल्पनाच्या या विचाराने माझ्या मुलीला खोल जखम दिली होती. कल्पनाने मला अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासमोर खाली नजर करून ती बसली होती. जसं काय ती तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप व्यक्त करत आहे. परंतु मला विश्वासच बसत नव्हता ती एवढं मोठं पाऊल कशी काय उचलू शकते. मी रागात म्हणाले, कल्पना, तुला हा हक्क कोणी दिला जेणेकरून तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू शकशील? तेव्हा कल्पना म्हणाली, माझ्या मनात काही वाईट नव्हतं. तुला माहीत आहे, वैशालीसारख्या मुलीचं लग्न आजच्या काळात होणं खूप कठीण आहे. तुझी परिस्थिती बघ, तीही खूप हालाकीची आहे. तुझी नजर पण कुमकुवत होत आहे. शिवणकाम करण्याव्यतिरिक्त तू काहीच करू शकत नाहीस आणि ही बकरीच तुझा एकमेव आधार होती. मी हे सर्व काही तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठीच केलं होतं. मी माझं घर विकून ते सर्व पैसे तुझ्या घरासाठी खर्च केले. परंतु मला माहीत होतं ती बकरी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. त्यामुळे मी गावात एक अफवा पण उडवली होती. ही बकरी खूपच नशीबवान आहे. मी लोकांना सांगितले, ज्या घरात ही बकरी जाते तिथे धनवर्षा होते. मी विचार केला होता, अशा प्रकारे एखादं श्रीमंत कुटुंब स्वतःहून तुझ्या मुलीसाठी स्थळ घेऊन येईल. तेव्हा मी म्हणाले, कल्पना, तुला असं काय वाटलं हे सर्व काही करणे योग्य आहे? तेव्हा कल्पना म्हणाली, मला वाटले ते लोक बकरीसोबत वैशालीलाही एक्सेप्ट करतील. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल. मला असं नव्हतं वाटत की वैशालीचं लग्न एखाद्या वयस्कर माणसाशी व्हावं किंवा लग्न झालेल्या माणसासोबत व्हावं. त्यामुळे मी हे पाऊल उचललं होतं. मी जे काही चुकीची माहिती पसरवली ती त्या लोकांपर्यंत पोहोचली. त्यांना माहीत होतं ती बकरी तू असं सहज कोणाला देणार नाहीस. त्यामुळे त्यांनी हा प्लॅन बनवला. वैशालीसोबत लग्न करतील आणि ही बकरी पण ते मिळवतील. कारण ते लोक या गावातील सर्वात जास्त लोभी लोक होते. त्यामुळे मी विचार केला, याच लोकांना आपण फसवू शकतो. कल्पनाच्या तोंडून हे सर्व ऐकून मला मात्र धक्का बसला. मी म्हणाले, कल्पना, तुला अंदाज आहे का तुझ्या या वर्तणुकीमुळे माझ्या मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? तेव्हा कल्पना म्हणाली, अश्विनी, मला वाटलं हे सर्व तुझ्या मुलीसाठी योग्य असेल. मला नव्हतं माहीत ते लोक इतके लोभी आणि नीच लोक असतील. मला फक्त तुझी मदत करायची होती. परंतु मी मदत करण्याऐवजी सर्व काही बिघडवलं आहे. मला माफ कर. हे सर्व ऐकून माझे मन माफ करण्यासाठी तयार नव्हते. मी संपूर्ण 1 आठवडा कल्पनासोबत काहीच बोलले नाही. वैशालीला तिच्या रूममध्ये बंद असलेलं पाहून तेव्हा माझ्या हृदयाचे तुकडे झाले. संपूर्ण दिवस शांत राहायची ती काही खातपीत पण नव्हती. मला माहीत होतं ही फक्त वेळेची जखम नव्हती. ही अशी जखम होती जी आयुष्यभर तिच्या मनाला लागून राहणार होती. याच दरम्यान आम्ही सर्वजण वाट पाहत होतो की मुलाकडचे मंडळी काय निर्णय घेतील. वैशालीच्या लग्नाच्या 2 दिवसानंतर आम्हाला समजले की त्या लोकांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. कल्पना सतत म्हणत होती ती त्या लोकांशी बोलेल, परंतु त्यांचा निर्णय निश्चित झाला होता. घटस्फोटाची नोटीस मिळाल्यानंतर मी माझ्या मुलीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी सुद्धा आतून पूर्णपणे तुटून गेले होते. माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ झाला होता आणि मी माझ्या असहाय्यतेने हतबल झाले होते. कल्पना नेहमी माझ्यासमोर येऊन माफी मागत होती, परंतु मी तिच्या डोळ्यात पाहू शकत नव्हते. शेवटी मी एके दिवशी कल्पनाला म्हणाले, कदाचित तुझ्या मनात काही वाईट नसेल, परंतु हे जग तुझ्या म्हणण्यानुसार चालणार नाही. तू जे काही केलंस त्याचं नुकसान माझ्या मुलीला भरावं लागलं. तेव्हा कल्पनाने मला एक वचन दिलं, वैशालीचे आयुष्य चांगलं बनवण्यासाठी ती माझी मदत करेल. परंतु मला माहीत होतं हे सर्व काही फक्त मला धीर देण्यासाठी ती करत आहे. वैशालीसाठी घटस्फोट ही एक औपचारिक कार्यवाही होती, परंतु त्याचा फरक तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचला होता. मी आता निश्चित केलं होतं, मी स्वतः वैशालीचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल. कल्पनाची तर मदत करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. वैशालीला या सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी मी हवं ते करायला तयार होते. यावेळी मला हे नव्हतं माहीत आता मी काय करायला हवं. परंतु एक आई असण्याच्या नात्याने मी ठरवलं होतं, मी माझ्या मुलीचं आयुष्य परत सुखाने भरून टाकेल. कल्पनाची चूक तिच्या जागी योग्यच होती, परंतु मी विचार केला, या लोभी लोकांचं वागणं तिच्यापेक्षाही जास्त वाईट होतं.
जरी त्या लोकांनी बकरीसाठी माझ्या मुलीला एक्सेप्ट केलं पण असतं, तरी त्यांनी आयुष्यभर माझ्या मुलीला टोमणे मारले असते, तिला कमी लेखलं असतं आणि अशा वातावरणात ती कधीच आनंदी राहू शकली नसती. हा सर्व विचार करून मला वाटले, हे नातं संपणंच योग्य आहे. वैशालीला या धक्क्यातून सावरायला वेळ लागला, परंतु मी तिला समजावून सांगितलं, आपल्याला आयुष्यात एक चान्स नक्कीच मिळतो आणि हे महत्त्वाचं नाही की एका चुकीच्या निर्णयाने आपलं आयुष्य बर्बाद होईल. वैशालीला धीर देणं सोपं नव्हतं, परंतु हळूहळू ती स्वतःला सांभाळू लागली. काही महिने निघून गेल्यानंतर आमच्या गावातील एका वयोवृद्ध माणसाने सांगितलं, त्यांना वैशालीसाठी योग्य स्थळ माहीत आहे. त्यांना मी म्हणाले, अगोदर आम्हाला मुलाबद्दल सर्व काही माहिती हवी आहे. मुलाचं नाव आविष्कार होतं. तो एक प्रामाणिक माणूस होता. शहरात चांगली नोकरी करत होता. त्याला सॅलरी पण चांगली होती. परंतु त्याची पहिली पत्नी हे जग सोडून गेली होती. त्याला एक मुलगा पण होता. तो त्याच्या आजी आजोबांसोबत राहत होता. आविष्कारने त्याच्या आईच्या हाताने वैशालीचं नातं मागितलं होतं. आता मी निर्णय घेतला, यावेळी काहीही लपवले जाणार नाही. जेव्हा आविष्कारची आई त्यांचं नातं घेऊन वैशालीला मागणी घालायला घरी आली, तेव्हा मी वैशालीचं पहिलं लग्न आणि तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल त्यांना स्पष्ट सांगितलं. मला भीती होती, हे सर्व ऐकून ते या नात्याला नकार देतील. परंतु आश्चर्याची गोष्ट होती, हे सर्व ऐकून आविष्कारच्या आईने माझ्या मुलीला एक्सेप्ट केलं होतं. त्या म्हणाल्या, माझा मुलगा एक चांगला व्यक्ती आहे आणि त्याला आयुष्यात एक चांगली जोडीदार हवी आहे. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आविष्कार आणि वैशालीचं बोलणं पण झालं होतं, कारण दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं. आविष्कार वैशालीला म्हणाला, मला हे माहीत नाही तुम्ही गेलेले क्षण विसरणार की नाही, परंतु मी तुम्हाला एक वचन देतो, तुमचे गेलेले दिवस मी तुम्हाला परत आठवू देणार नाही. मी तुमचा आदर करेल आणि तुम्हाला नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी देईल. हे ऐकून वैशालीच्या चेहऱ्यावर एक आशेची किरण झळकून आली. मला वाटले, हा तोच व्यक्ती आहे जो माझ्या मुलीचं तुटलेलं मन परत जोडू शकेल. वैशालीचं लग्न आविष्कारसोबत अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आलं. यावेळी कोणत्या प्रकारचं खोटं किंवा फसवणूक झालेली नव्हती. कल्पनाने पण लग्नाची तयारीमध्ये खूप मदत केली होती. आज वैशालीच्या पाठवणीच्या वेळी माझ्या मनात आनंदासोबत शांतता पण होती. ती अशा घरी जात आहे जिथे तिला सन्मान आणि आदरही मिळणार आहे. आविष्कारने वैशालीला शहरात नेले आणि त्यांच्या संसाराला सुरुवात केली. वैशालीने कल्पनाच्या मोबाईलवर कॉल करून मला सांगितले, ती तिच्या सासरी खूप खुश आहे. तिचा पती तिची खूप काळजी घेतो. ते दोघं एकमेकांसोबत खूप आदराने आणि प्रेमाने राहतात. वैशालीच्या लग्नानंतर मी आणि कल्पना परत एकट्या पडलो. मी आता कल्पनाला माफ केलं होतं, कारण तिचा हेतू वाईट नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे तिने तिची चूक स्वीकारली होती. आम्ही दोघींनीही आता निर्णय घेतला होता, आम्ही राहिलेलं आयुष्य खूप आनंदाने जगू. कल्पना आणि मी, आम्ही दोघी बहिणीसारखं राहतो. ती माझी प्रत्येक कामात मदत करते आणि मला तिचं या घरात असणं माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचं वाटतं. आयुष्य आपल्याला नेहमी दुःख देत असतं, परंतु या दुःखासोबत आपल्याला नवीन संधीसुद्धा मिळते. हे खरं आहे, वैशालीसोबत जे काही झालं ते एका आईसाठी सहन करणं खूप मोठी परीक्षा होती. परंतु आज मी खूप आनंदात आहे. तिच्या आयुष्यात आज खूप सुख आलं आहे. आज ती तिच्या आयुष्यात या वळणावर उभी आहे जिथे तिच्या आयुष्यात आदर, शांतता आणि सुख लिहिलं आहे. मला विश्वास आहे, ही कथा त्या लोकांसाठी आहे जे आपल्या लेकरांसाठी नेहमी चांगला विचार करतात. मुलांच्या आनंदासाठी कधीच खोटं किंवा फसवणुकीचा आधार घेण्याची गरज नसते. आयुष्य आपल्याला नेहमी संधी देत असतं. प्रत्येकाला ही संधी ओळखता आली पाहिजे आणि तिला आयुष्यात आणताही आले पाहिजे. आपल्या समाजात मुलींचे लग्न जमवताना त्यांना बारकाईने पाहिलं जातं. ती मुलगी काळी नसावी, लठ्ठ नसावी, बुटकी नसावी, जास्त उंच पण नसावी, उच्च शिक्षित असावी, परंतु घरात बसलेली असावी, बाहेर जाऊन जॉब करणारी नसावी. हे सर्व बुरसटलेले विचार आहेत. याच गोष्टींमुळे मुलींना सतत अपमानित केलं जातं. माणसाची पारख त्याचं कॅरेक्टर, त्याचं वागणं, त्याची माणुसकी यावर केली पाहिजे. परंतु आपल्या समाजात हे सर्व महत्त्वाचं ठरवलं जात नाही. आपल्या समाजात सौंदर्य, पैसा याला महत्त्व दिलं जातं. हा विचार करणं गरजेचं आहे. ज्या नात्याची सुरुवात सौंदर्य आणि पैशाने होते, तो व्यक्ती कधीच आयुष्यात आनंदी राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या कमतरतेने पूर्ण होत असतो. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आपण मुलींना विश्वास करून दिला पाहिजे, तू खूप सुंदर आहेस, खूप चांगली आहेस. मुलींना कोणाच्या कौतुकाची गरज नसते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती मनाने सुंदर असते तिला प्रेमाने, आदराने एक यशस्वी जीवन जगण्याचा अधिकार आहे. आपल्याला आपले विचार बदलावे लागतील,
तेव्हाच आपण आपल्या मुलीला जगण्याचे हक्क देऊ शकतो, जे हक्क त्या खरोखरच डिझर्व करतात. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. तुमचेही या कथेबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.